नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण DLED द्वितीय वर्षातील सामाजिक शास्त्र अध्ययन अध्यापन शास्त्र भाग 2 विषय भूगोल यामधील प्रकरण 1 भूगोलाचे स्वरूप, अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके या घटकामधील भूगोलाचे स्वरूप या उपघटकाचा अभ्यास आपण करणार आहोत। या पाठामध्ये आपण भूगोल विषयाचे स्वरूप या उपघटकाचा अभ्यास करणार आहोत। प्रस्तावना। मागील तासिकेला आपण विविध भूगोलतज्ञांनी केलेल्या भूगोलाच्या व्याख्यांचे अध्ययन केले आहे। यावरून भूगोल विषयाचे स्वरूप हे कालानुसार टप्प्याटप्प्याने बदलत गेले हे सिद्ध होते। ग्रीक व रोमन काळापासून ते 21व्या शतकात आज देखील हा अभ्यास अविरतपणे चालू आहे। भूगोलतज्ञ कुमारी एलन सेम्पल यांच्या मते अस्वस्थ मानव व अस्थिर पृथ्वी यामधील परस्पर संबंधाचा अभ्यास हेच भूगोल विषयाचे स्वरूप अधिक समृद्ध आणि व्यापक होण्याची दिशा स्पष्ट करते। प्रत्यक्षात आपण भूगोलाचे स्वरूप कसे आहे ते आता अभ्यासू। भूगोलाचे स्वरूप हे एकूण 8 प्रकारचे आहे। त्यापैकी पहिला प्रकार आहे तो म्हणजे वर्णनात्मक स्वरूप। प्राचीन काळात अनेक भूगोलतज्ञांनी प्रवास करून प्रवास वर्णने लिहिली, त्यामुळे सुरुवातीला भूगोलाचे स्वरूप हे वर्णनात्मक होते। उदाहरणार्थ जंगल संपत्ती, प्राणी जीवन, मानवी जीवन पद्धती यांचे वर्णन हे भूगोलतज्ञांनी प्रवास करून केलेले आहे। मी तुम्हाला काही चित्रे दाखवतो। हे भूगोलतज्ञ आहेत थेल्स, ॲनेक्झिमॅंडर, प्लेटो आणि टॉलेमी। हे ग्रीक व रोमन साम्राज्यातील भूगोलतज्ञ आहेत। यांनी प्राचीन काळामध्ये इसवी सन पूर्व काळामध्ये प्रवास केला। प्रवास करून त्या ठिकाणी जी काही नैसर्गिक परिस्थिती किंवा मानवी घटकांची परिस्थिती होती त्याचा अभ्यास केला, निरीक्षण केलं आणि ते त्यांनी वर्णन करून ठेवलेलं आहे। त्यांची ग्रंथसंपदा ही खूप मोठी आहे। पुढचा प्रकार आहे वितरणात्मक स्वरूप। पृथ्वीवर असणाऱ्या नैसर्गिक व मानवी घटकांचे वितरण कोणत्या ठिकाणी किती प्रमाणात झाले याचा अभ्यास होऊ लागला। उदाहरणार्थ रेगुरू मृदा महाराष्ट्र पठारावर आढळते, तसेच हिमालय पर्वत हा भारताच्या उत्तरेस आहे। खनिज तेलांच्या खाणी या आखाती देशात जास्त प्रमाणात उपलब्ध आहेत। अशा प्रकारचे वितरण दर्शविले गेले। बघा, ही खनिज तेलाची खाण आहे कुवेत या देशामधील, जो आखाती देश आहे आशिया खंडातील। ही कोळसा खाण जी महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यामधील आहे। म्हणजे अशा प्रकारे हे जे काय ऊर्जा साधने आहेत यांचं वितरण दर्शविलं जाऊ लागलं। म्हणजे नैसर्गिक घटकांचं आणि मानवी घटकांचं वितरण हे दर्शविलं गेलं, म्हणून भूगोलाचं स्वरूप हे कालांतराने वितरणात्मक झालं। पुढचा प्रकार आहे शास्त्रीय किंवा कार्यकारण भावस्वरूप। 17व्या शतकाच्या उत्तरार्धात भूगोलाला शास्त्र म्हणून मान्यता प्राप्त झाली व तेव्हापासून अनेक भौगोलिक घटना मागील शास्त्रीय कारणे शोधणे व चिकित्सक अभ्यास सुरू झाला। त्यामुळे भूगोलाचे स्वरूप हे शास्त्रीय बनले। उदाहरणार्थ सुनामी, भूकंप, अतिवृष्टी, भूस्खलन इत्यादी। हे पहिलं चित्र पहा, हे सुनामी लाटांचं आहे, जे 26 डिसेंबर 2004 रोजी सुनामी लाटा आलेल्या होत्या, त्याचंही चित्र आहे। तर दुसरं चित्र आहे हवाईयन बेटावरील ज्वालामुखीच्या उद्रेकाचं।
पुढील प्रकार आहे उपयोजनात्मक स्वरूप. प्राचीन काळापासून जे भौगोलिक ज्ञान विकसित झाले त्याचा मानवी कल्याणासाठी उपयोग होऊ लागला. त्यामुळे 19व्या शतकात भूगोलाचे स्वरूप हे उपयोजनात्मक झाले. उदाहरणार्थ पर्यटन भूगोल, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी. हे बघा, सस्टेनेबल टुरिझम क्रायटेरिया म्हणजे पर्यटनासाठी कोणकोणते निकष आहेत. इको टुरिझम आहे, मास टुरिझम आहे, कल्चरल टुरिझम, ॲडव्हेंचर टुरिझम, इपिक टुरिझम, रुरल टुरिझम. अशा प्रकारे पर्यटन करू शकतो. हे भारतातील केरळ राज्यातील एक पर्यटन ठिकाण आहे. आपत्ती व्यवस्थापन याच्यामध्ये किंवा उपयोजनामध्ये मेडिकल जिओग्राफी म्हणून एक ब्रँच नवीन आलेली आहे. मेडिकल जिओग्राफी म्हणजे काय हे या स्लाइडमध्ये दाखवलेलं आहे. पुढील प्रकार आहे शाखात्मक स्वरूप. बदलत्या काळानुसार भूगोलाच्या अभ्यासात बदल झाला. मानवी भूगोल व प्राकृतिक भूगोल या शाखांतर्गत अनेक उपशाखा निर्माण झाल्या व भूगोलाचे स्वरूप हे शाखात्मक बनले. उदाहरणार्थ कृषी भूगोल, राजकीय भूगोल, भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र इत्यादी. समस्या निराकरणात्मक स्वरूप. मानवाने निसर्गावर मात करून विकास करण्याचा प्रयत्न केला, परंतु याचा परिणाम पर्यावरणाच्या अवनतीमध्ये झाला. त्यामुळे प्रदूषण, ओझोनचा क्षय, तापमान वाढ, दुष्काळ, अतिवृष्टी यासारख्या समस्या निर्माण झाल्या. यांचे निराकरण करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन, लोकसंख्या भूगोल, GIS, GPS अशा अभ्यासातून प्रयत्न होऊ लागले व भूगोलाचे स्वरूप हे समस्या निराकरणात्मक बनले. आपत्ती व्यवस्थापनाचे काही स्टेजेस आहेत, टप्पे, ते याच्यामध्ये दाखवले आहेत. पहिला आहे मिटिगेशन फेज, दुसरा आहे प्रिपेअर्डनेस फेज, तिसरा आहे रिस्पॉन्स फेज आणि चौथा आहे रिकव्हरी फेज. म्हणजे आपत्ती व्यवस्थापन कशा प्रकारे कार्य करतं हे पूर्णपणे या चित्रामध्ये दाखवलेलं आहे. तर GIS म्हणजे काय किंवा GIS कशा प्रकारे काम करतं, त्याची साधनं कोणकोणती आहेत हे या चित्रामध्ये दाखवलेलं पाहायला मिळतं. मॅप्स, मोबाईल ॲप्लिकेशन याच्या माध्यमातून, सॅटेलाईट सॉफ्टवेअर याच्या माध्यमातून माहितीचं कलेक्शन केलं जातं आणि शेवटी त्या माहितीचं ॲनालिसिस म्हणजे विश्लेषण केलं जातं आणि विश्लेषण करून वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या सोडविल्या जातात. पुढील प्रकार आहे आंतरविद्याशाखीय स्वरूप. 20व्या शतकात भूगोलाचा अभ्यास इतर विद्याशाखांसोबत समवाय साधून केला जाऊ लागला. त्यामुळे भूगोलाचे स्वरूप हे आंतरविद्याशाखीय बनले. उदाहरणार्थ भूगोल व विज्ञान, भूरूपशास्त्र व भूगर्भशास्त्र, प्राणी व वनस्पतीशास्त्र इत्यादी. अशा प्रकारे एक शाखा ही दुसऱ्या शाखावरती अवलंबून असल्यामुळे हे भूगोलाचं स्वरूप हे आंतरविद्याशाखीय बनलं. शेवटचा प्रकार आहे आधुनिक किंवा गतिमान स्वरूप. 21व्या शतकात माहितीच्या विस्फोटामुळे संगणक, उपग्रह, GIS, GPS यांच्या वापरामुळे भूगोल विषयाचा अभ्यास हा गतिमान झाला आहे. हे उपग्रहाद्वारे माहिती कलेक्शन केलं जातं. तर ही GIS प्रणाली कशा प्रकारे चालते याचं हे चित्र आहे. धन्यवाद.